नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आजचा मिनी ब्लॉग खूपच वेगळा असणार आहे, कारण की आज मी हलव्याची ज्वेलरी बनवणार आहे. ती म्हणजे एका छोट्याशा गोंडसाच्या परीसाठी बनवणार आहे. माझं ऑफिसचं वगैरे काम सगळं आवरून मला 1:30 वाजले होते. मी 1:30 वाजता स्टार्ट केले ज्वेलरी बनवण्यासाठी. आणि ही लेस होती, ज्यातले बटरफ्लाईज आहेत ते मी छोटे कापून घेतले होते पिंक कलरचे. आणि मी नेकपीस बनवत मी नेकपीस पूर्ण केला. आणि आता शेवटी वेळ होती ती म्हणजे बेल्टची. मी बेल्टला लेस लावून घेतली आणि तो एका साईडला सुकायला ठेवला. आणि आता मी दुसरं काम करते, ते म्हणजे आता मी तिळगुळ ओवणार आहे. सगळं करत करत मला 4च वाजणार ते मला खूप चांगलं कळलं होतं. आणि आता मी खूप थकली होती, म्हणजे पाठ पण गेली होती. हा नेकपीस मी कंप्लीट केला. आणि त्याच्यानंतर एक साईडला हातफूल होते जे दंडावर येणार होते परीच्या. आणि हा बेल्ट एक साईडला मी सुकायला ठेवला. हा बेल्ट बनवायलाच मला जास्त वेळ लागला, कारण की याच्या 2 लाईन्स होत्या आणि छोटे छोटे तिळगुळ लावायचे होते. आणि मला कसंही करून द्यायचं नव्हतं, मला एकदम छान असं क्यूट करून द्यायचं होतं त्यांना. आणि शेवटी मला 4 वाजले सगळी ज्वेलरी बनवून वगैरे. माझ्या घरातले सगळे झोपले होते. आणि फायनल माझी ज्वेलरी बनवून झाली. हे होते बांगड्या, त्याच्यानंतर होता हा नेकलेस जो ॲज अ पर्ससारखासुद्धा वाटत होता, म्हणजे असं मला वाटतं. आणि हे होते दंडावरचे फुलं. आणि त्याच्यानंतर होता माय फेवरेट तो म्हणजे बेल्ट. खूप छान झालं होता, पहिल्यांदा मी हे ट्राय केलं होतं, खूप छान झालं होता. आणि फायनली परीनी द्रिशानी, तिचं नाव द्रिशा आहे, तिने सगळी ज्वेलरी घातली होती. तिच्यावर ती ज्वेलरी एकदम सुंदर दिसत होती.